नमस्कार, मी आहे आत्ता आमच्या जुन्या घराच्या इथे आणि हे घर आम्ही भाड्याने देतोय. तर चला तुम्हाला दाखवते. अमेरिकेमध्ये ज्यावेळेस घर भाड्याने द्यायचं असतं त्यावेळेस काही गोष्टी कशा वेगळ्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, हे घर कम्प्लिटली एम्प्टी आहे, इथे कोणी राहत नाही. त्यामुळे जर हे घर कुणाला बघायला यायचं असेल तर त्यांना ऑफकोर्स घराची चावी लागणार. तर घराच्या चावीच्या मेन एंट्रन्सचा जो एक सेट असतो तो अशा इलेक्ट्रॉनिक लॉकरमध्ये ठेवला जातो आणि याचा ॲक्सेस फक्त रजिस्टर्ड एजंट्सकडेच असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथे घर भाड्याने किंवा विकत घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्हाला एजंट हायर करावा लागतो आणि तो एजंटच हा बॉक्स ओपन करू शकतो त्यांच्या स्पेसिफिक ॲपमधून. या लॉकला सुप्रा की लॉक असं म्हणतात. यासाठी एक विशिष्ट ॲप असतं जो सेलरचा एजंट असतो, म्हणजे आमचा एजंट ज्यांना घर भाड्याने द्यायचंय किंवा विकायचंय तो हे लॉक इथं सेट करतो. त्यामध्ये घराची मेन एंट्रीची की टाकलेली असते आणि ते ओपन करण्यासाठी एक विशिष्ट ॲप वापरावं लागतं. आणि जो बायरचा एजंट असतो, म्हणजे ज्याला घर विकत घ्यायचंय किंवा भाड्याने घ्यायचंय, त्यांच्या एजंट ज्या वेळेस अपॉइंटमेंट बुक करतो घर बघण्यासाठी त्यावेळेस त्याला तो कोड पाठवला जातो. ज्यावेळेस तो त्या घराच्या इथे येतो त्यावेळेस तो कोड त्या ॲप ओपन करून त्यामध्ये टाकतो. खालच्या बाजूला एक छोटंसं बटन असतं, ते दाबलं की त्याच्यामधून कीचा बॉक्स बाहेर येतो आणि त्या बॉक्समधून तुम्ही की काढायची, दरवाजा ओपन करायचा आणि तुम्ही घर बघून झाल्यानंतर परत तो बॉक्स आतमध्ये लॉक करून टाकायचा. अशी ही खूप साधी, सोपी, सरळ पद्धत आहे आणि कन्व्हिनियंट सुद्धा आहे. तर थोडक्यात काय, घर बघायला लोक येणार असतात त्यावेळेस तुम्हाला चावी कुठे ठेवायची याचं टेन्शन नसतं. आजूबाजूला ठेवायची का आपण स्वतः यायचं आहे चावी घेऊन घर दाखवण्यासाठी, हे सगळं काही करायची गरज नाही आहे. चावी त्याच्यामध्ये असते. जे लोक येतात त्यांचे एजंट ते ओपन करतात आणि घर दाखवतात.